नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जसं आपण प्रवास करतो त्यामध्ये काय असतं, वेगवेगळ्या साधनाच्या माध्यमातून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. जसं प्रवासामध्ये अडथळे काही प्रवासामध्ये असतात, काही प्रवासामध्ये अडथळे राहत नाही. जसं एरोप्लेनने गेलं तर कुठलेच अडथळे नाही, मेट्रोने गेलं तरी अडथळे कमी असतात. आणि आपण रोडवर जात असेल आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरनं, अनेक सिग्नल येतात, अनेक अडथळे येतात. म्हणजे प्रवास आपला वेगवान होत नाही, उशीर लागतो. तसंच आहे जीवन, प्रवास पण असाच आहे मित्रांनो. पैसे आपण कमवत असतो आणि आपल्या गरजा भागवत असतो. परंतु मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम कधी निर्माण होतील, गंभीर म्हणजे अपंगत्व, मोठा आजार आणि डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, हे कोणाच्या आयुष्यामध्ये कधी येतील सांगता येत नाही. आणि म्हातारपण तर चुकलेलं नाही, प्रत्येक माणूस म्हातारा होतो. त्याच्यानंतर इन्कम स्टॉप होतं, खर्च चालूच राहतो. हा मोठा गंभीर प्रश्न आहे. हा कसा सोडवणार? आपण जर ह्या प्रश्नाकडे लक्षच नाही दिलं तर तो कधीही सुटणार नाही आणि गंभीर होऊन बनतो. आणि मग आपल्याला सगळं कळायला लागतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पावलोपावली चांगलं सांगणाऱ्या व्यक्ती मिळायला पाहिजेत आणि आपण त्याचं ऐकलं पाहिजे. तसं जर नाही केलं तर सांगणाऱ्याचं काही नुकसान होत नाही, आपलं नक्की होतं. जसं शाळा कॉलेजमध्ये आपल्याला प्रोफेसर, टीचर सांगतात, आपण काही विद्यार्थी ऐकत नाहीत, तर शेवटी त्यांना आयुष्यभर त्याचा त्रास होतो. कारण चांगले मार्क्स मिळत नाहीत, चांगल्या डिग्र्या होत नाहीत आणि चांगल्या नोकरी लागत नाहीत. म्हणजे पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येत नाही किंवा बदलता येत नाही. मित्रांनो, त्याचे जी गंभीर परिणाम आहेत ते तुम्हाला आयुष्यभर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्याला भोगावं लागतात. तसंच आहे पैशाचं पण. मित्रांनो, पैसे सगळे कमवतात, परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत आणि कर्ज पण मिळत नाही. एक बार माणूस रिटायर झाला, म्हातारा झाला की आपल्याला बँक कुठली लोन पण देत नाही. आणि लोन जरी मिळालं तर तुम्ही कसे पे करणार? मित्रांनो, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही, फार गंभीर असतो आणि किचकट असतो आणि परत सुटत नाही. आणि ह्या दुनियेमध्ये तुम्हाला पैसे बिगर व्याजी आणि उसनवार तुम्हाला कुणीही देणार नाही. आणि आपल्याला पैशाची तर गरज आहे, तर हा प्रश्न जेवढा लवकर सोडवाल तुम्ही तेवढा फायदा होईल. LIC ऑफ इंडियाकडे आता आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, आयुष्यभर इन्शुरन्स आणि आपल्याला 1 वर्षानंतर लोन मिळतं आणि इंटरेस्ट रेट जास्त आहे. तुम्ही जर मार्केटचा विचार केला तर आपल्याकडं मार्केटमध्ये 4% इंटरेस्ट आहे बचत खात्यावर, पोस्ट बँक किंवा पतपेढ्या. LIC ऑफ इंडियामध्ये आपण 8% देतो आणि परत बोनस देतो आणि ही लाईफ टाईम गॅरंटेड देतो. मित्रांनो, त्यासाठी लवकरात लवकर फोन करा. हा प्लॅन बनवणार आहे आणि लवकर घ्या, उशीर करू नका. कारण चांगल्या गोष्टीला जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होईल आणि नंतर कळेल. आणि हा प्लॅन परत तुम्हाला कधीही घेता येणार नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे असा प्लॅन नाही. लवकर प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.